बीड नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आणि कर्मचाऱ्यांनी बीड शहरातील भाजी मंडी परिसरात कारवाई केली। कारवाई दरम्यान खेडेगावातनं भाजीपाला विकण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध आजीचा भाजीपाला आंबे आणि थेट कचरा टाकणाऱ्या वाहनामध्ये फेकण्यात आला। यामध्ये जेवणाचा डबा, पैसे सर्व काही विचार न करता त्यांनी फेकून दिलं। निर्दयी नगर परिषदेच्या प्रशासनाने कुठलाही विचार न करता आजींचा संपूर्ण भाजी, जेवणाचा डबा, पैसे कचऱ्यात फेकून दिले असं आजीबाईंनी सांगितलं। यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले। मी नेऊ नका म्हणत होते वा, ते नेऊ नका म्हणत होते, म्हणत होते मी इकत आणलंय, नेऊ नका रे, मला नका असं करू, माझं एकटीच का न्यायला लागलं। आता काय आता पुढचं काय मागणी तुमची नेमकी? काय मला कुठं बी ओलीशी बसाय जागा द्यावा, ती माझी भरपाई मला भरून द्या। अतिशय वर्दळीचा तो रस्ता आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीपाला विक्रेते बसलेले असतात, त्यांना आपण बाजूला काढलं नाही तर हे मध्यभागावर जे 4-5 विक्रेते बसायचे त्यांना तेवढं बाजूला करण्याचा नगरपालिकेनं प्रयत्न केला असता ही घटना घडली। त्यांना बाजूला करणं हे जरी योग्य असलं तर जी पद्धत आमच्या कर्मचाऱ्यांनी अवलंबली ती चुकीची आहे आणि त्याबद्दल आम्ही कारवाई करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।